हे एकदम बेस्ट ॲक्वास्केपिंग आहे जे मी आता स्टार्टिंगमध्येच बघलं आहे. व्हेरी इम्प्रेसिव्ह, एकदम प्रॉपर डिटेलिंग केलं आहे याच्यामध्ये. एक एक म्हणजे इवन प्लांट्स बोला, एक जे ॲक्वास्केपिंग केलं सिम्पल आणि बेस्ट आहे. म्हणजे नॉर्मल पण आपण बघून ट्राय करू शकतो असं हे म्हणजे ॲक्वास्केपिंग केलं आहे. म्हणजे एवढं सिम्पल बनवून ठेवलं आहे की लोकांना कोण व्हिडिओ पण घेतला ना तर ॲज अ हॉबीज ते लोक पण हे ट्राय करू शकतात आणि म्हणजे ते ॲक्वास्केपिंग करू शकतात. काही जण म्हणजे खूप म्हणजे असं घाबरतात की हे कसं केलं आहे काय केलं आहे, पण हे एवढं सिम्पल बनवून ठेवलं आहे की म्हणजे कोणी पण करू शकतात. सो मेरा नाम आतिफ है. एक्चुअली मैं आया घाटकोपर से और एक्चुअली मैं स्पेशली डिस्कस हॉबिस्ट हूँ. लेकिन द सेंटर ऑफ अट्रैक्शन देख के ये मतलब ये जो टैंक इन्होंने बनाया है वो भी एकदम औसम था. और मैंने निरंजन भाई को सिर्फ आवाज़ से पहचाना, कभी देखा नहीं था. तो बोला आवाज़ से पहचान के सिर्फ उनके पास आया. और मतलब आप कभी विजिट करो तो यू मस्ट सी दिस डिस्कस टैंक. So we have Mr. Sahil Garat from Nimish Discus here, who is releasing the discus in my tank. So these discus are sponsored by Aqua Discus, Mr. Anil D'Souza. He is not here. So you can have a look at the discus. Very beautiful, pretty discus. Look at the colors. I think this is a new variant, Katana, right? Yeah, right, Katana. Very nice, very nice. Very nice. साजिद भाई क्या बोलते? आओ ना. अच्छा ठीक है, जाके आओ. So we have 2 discus already in, and Katana going in. more fishes are going in. He has a practice, so he can hold the discus in hand. Don't try this at home, please. So this discus is, I personally like the discus. So you can see the beauty. You can see the blue rim on the top. Both of them are from the same pattern, but the color is little different. So this is, I think, albino butterfly. One of the best discus Mr. Anil D'Souza has. So we are adding this. Wow, look at the streamers. Look at the streamers. Very nice. So worth the wait. We were waiting since long for Nimish discus, but it's worth waiting. Now. This is Panthera. Yeah, Super Panthera. Super Panthera. A beautiful discus. Wow. Too good. Wow. Thank you. One more. So I think we have one more, and the discus are very well settled. I can make out. They have started swimming in the tank. They are exploring the tank, entire tank. Oh wow, one more. Wow. Albino Platinum. Albino Platinum, very nice. Too good. Thank you so much, Aqua Discus, for beautiful discus. I hope you are here, but I wish you are here. Finally, we have discus in. Arey. हॅलो, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अमन ॲक्वॅटिक 2.2. तर इथे आज आपण इव्हेंटमध्ये आलो आहे. सर इथे अमित सर त्यांना आपण क्वेश्चन विचारतो. काय आम्ही क्वेश्चन विचारू शकतो? येस प्लीज बोला ना, तुम्ही विचारा. ते ॲक्वास्केपिंग करायचे त्याचं स्टार्टिंग कुठून करायची? तर ॲक्वास्केपिंग करायचं तर स्टार्टिंग करायची आपल्या हॉबीनी. सो फर्स्ट तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे त्याची, आणि मग तुम्ही इंटरनेटवरती खूप व्हिडिओज बघा. कुठले मासे, कुठले प्लांट्स, कम्पॅटिबिलिटी कसे ते एक दुसऱ्यांबरोबर कसे राहू शकतात ते तुम्ही चेक करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही असं एक थीम तयार करा आपल्या डोक्यामध्ये की मला हे मासे ठेवायचे आहेत. मग त्यासाठी लागणारं वूड, त्यासाठी लागणारे प्लांट्स, त्यासाठी लागणारे रॉक्स, हे सगळं तुम्ही पहिलं कलेक्ट करा. ते पूर्ण क्वारंटाईन करा. क्वारंटाईन म्हणजे त्यांना व्यवस्थित वॉश करून, वूड जर असेल तर त्याला ट्रीट करून, म्हणजे त्यांना पाण्यामध्ये बुडवून ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यावरती जे स्लाईम आहे ते सगळं काढा आणि मग ते वूड यूज करा. आणि जेव्हा आपण वूड आतमध्ये लावू तर ते सगळं तुम्ही आधी यू हॅव टू लर्न बिफोर यू स्टार्ट दिस. तर हे सगळं तुम्हाला शिकावं लागेल. तर ॲक्वास्केपिंग चालू करताना येस आधी हॉबी डेव्हलप करणं आणि तुम्ही त्याच्याबद्दल जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. अच्छा,
तर आता जसं की प्लांटेड ॲक्वेरियममध्ये कुठले फिश ठेवायचे? आता प्लांटेड ॲक्वेरियममध्ये तसे बरेच व्हरायटी ठेवू शकतो, पण मला डिस्कस फिश आवडतो आणि डिस्कस फिश खूप लोक घाबरतात प्लांटेड ॲक्वेरियममध्ये ठेवायला. सो मी मी पण घाबरायचो नो डाऊट, पण नंतर मग मी हळूहळू आय स्टार्टेड लर्निंग अबाउट देम आणि मग मला कळलं की नाही आपण डिस्कस पण टँकमध्ये ठेवू शकतो. आता त्याच्यासाठी आपल्याला टँक एकतर साईज खूप मोठी पाहिजे, जास्त फिश त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. आता हा जवळजवळ 400 लिटरचा 450 लिटरचा टँक आहे, तर आम्ही फक्त 6 डिस्कस टाकले त्यामध्ये आणि प्लांट्स. डिस्कस पण खूप चांगले व्यवस्थित फिरत आहेत. हां, आता डिस्कस सिलेक्ट करताना पण तुम्हाला खूप व्यवस्थित डिस्कस सिलेक्ट करा. आता हे डिस्कस बघा जरा पण घाबरत नाही आहेत. आता डिस्कस पळतात, तुम्ही जवळ गेलात तर ते पळतात. आता फर्स्ट डे आणि दे आर व्हेरी मच फॅमिलियर विथ दिस टँक असं वाटतं आपल्याला की हा खूप दिवसापासून याच्यामध्ये आहे असं. तर ते तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात घेऊन करावं लागेल. सर आता ह्या हॉबीमध्ये कोण नवीन आलं त्यासाठी प्लांट कुठले सुटेबल असणार स्टार्टिंगमध्ये? आता नवीन जर आहे, तुम्ही बिगिनर आहात, ॲक्च्युली बिगिनर असा काही वर्डच नाही आहे. म्हणजे खरं सांगू तर तुम्ही जर थोडंसं आधी रिसर्च करा आणि मग तुम्ही चालू करा जे पण करायला. बिगिनर्स म्हणजे आपण म्हणतो बिगिनर, पण हां मग तसं तुम्हाला असेल तर इझी ग्रोईंग प्लांट्स हे अनुबियाज आहेत. आता तुम्ही बघाल हा लाईट आहे इथे, फर्न्स आम्ही वर लावलेत, तर फर्न्सला थोडी जास्त लाईट लागते आणि अनुबियास थोडेसे शेड्समध्ये म्हणजे त्यांना कमी लाईट लागते. तर हे सगळं तुम्हाला थोडं नॉलेज गेन करावं लागेल. आता कोणाला ह्याच्यामध्ये नॉलेज असेल तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट कसं करणार ते तुम्हाला? हां, मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देईन. माझं नाव अमित देवारे आणि तुम्ही बघू शकता तिकडे माझं एक छोटंसं पोस्टर पण लागलं आहे. सो माझा नंबर आहे 9689885696. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही नवीन ॲक्वास्केप बनवायचे असेल तरी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मला एक क्वेश्चन आहे. शुअर. ॲक्वास्केपिंगमध्ये जास्तीत जास्त किती फीटाचा टँक असायला पाहिजे? ॲक्वास्केपिंग तुम्हाला कसं करायचं त्याच्यावरती डिपेंड आहे. 2 फूट 1 फुटामध्ये पण तुम्ही करू शकता. म्हणजे छोटा टँक म्हणून एक चांगला ॲक्वास्केप करून त्याच्यामध्ये एक फायटर फिश किंवा बेटा फिश आपण म्हणतो तो ठेवू शकता. जसं तुमच्याकडे जागा अवेलेबल आहे तसं तुमच्याकडे. हां, फक्त छोट्या टँकमध्ये मोठे मासे टाकू नका आणि मोठ्या टँकमध्ये खूप छोटे मासे टाकू नका. तर ते तुम्हाला बॅलन्स करावं लागेल. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला एवढं क्वेश्चन तुमचे आन्सर दिले. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank आणि you. तू असंच प्रगती करत राहा आणि व्यवस्थित व्हिडिओ बनवा. थँक्यू. नमस्कार सर. खूप बरं वाटलं तुम्हाला इथे बघून आणि तुम्ही जर थोडंफार काही सांगू शकाल या इव्हेंटबद्दल की तुम्हाला इथे येऊन काय वाटलं? इव्हेंट खूप छान होता आणि अमित सरांचा स्पेशली टँक एकदम म्हणजे खूप आवडला. माझ्यासोबत जे आलेले चंदन भडसावळे त्यांना पण खूप टँक आवडला. आमच्या इथे पण आम्ही त्यांना बनवायसाठी असंच म्हणजे ऑर्डर्स प्रमाणे आम्ही त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांनी यावं. नक्की आम्ही नक्की व्हिजिट करू सर आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल आणि 2 शब्द बोलल्याबद्दल. नमस्कार सर. थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुम्हाला हे सगळं बघून काय वाटलं हे फक्त तुम्ही जरा बोलतो. नमस्कार, मी चंदन भडसावळे, मी नेरळवरून आलो आहे. प्रदीप बदले. नमस्कार. आणि हे आभारामा असं चौघजण आलो. तर आम्हाला इकडे घरामध्ये एक फिश टँक बनवायचा होता आणि ते बघण्यासाठी आम्ही काय वेगवेगळे आपल्याला मटेरियल लागेल अशा गोष्टी असतील त्याच्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि खूप छान वाटलं सरांशी भेटलं. सरांची खूप चांगली माहिती सांगितली. सरांचं फिश टँक करण्याची जी पद्धत आहे ती पण खूप छान आहे. सर नका म्हणू सर, माझं नाव अमित आहे. आणि अमित सरांची खूप सर चांगले सुद्धा आहेत आणि टेक्निकल नॉलेज सुद्धा सगळं एकदम सरांकडे.
सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू आम्ही सो मच बघतोय सर. की भविष्यामध्ये आम्ही सर आम्हाला मदत करतील. नक्की नक्की सर आणि नक्की. आम्ही त्यांच्याकडनं फिश टँक बनवतो. थँक्यू थँक्यू सर. Discuss Ninja, Namaste. We have Mr. Binoy Sahi with us. So, Binoy sir, I would like to know a little bit about this event. Like, what is the response and what type of people come here, and what is your future vision about this industry? So this event is mostly to look at the platform for the pet and aquarium industry. So pet, we have a India International Pet Trade Fair, and aquarium is Aquagic. So this is the 4th Aquagic. So next year will be the 5th Aquagic, and whole idea is to give a platform for the hobbyists and the product companies and the aquarium field. So I was very happy to associate with Amit, and then we're able to do a beautiful display like this, and it's very educational for people or inspiring for people to see that what they can do out of their hobbies, and also for the product company to see that the scope and the the future for their own products. All right. Thank you so much, sir. Thank you for your time. Thank you. And it's pleasure being here. Thank you for inviting Thank us. you. Thank you so Thank much, sir. Thank you. तर ही टँक आमच्या अमित भाऊंनी बनवलेली आहे. तर या टँकमध्ये बरंच काही शिकण्यासारखं आहे. या टँकचा फ्लो, या टँकची मुवमेंट खूपच सुंदर आहे, अमित भाऊंनी ठेवलेलं आहे. प्लस दी डिस्कस इन दी टँक आर वेल सेटल्ड विदिन अ डे. वी कॅन सी सम पेयर्स फॉर्मिंग इन दिस. इट्स अ रिअली ब्युटिफुल टँक, आय मस्ट से. हो इव्हन आपण महिला कालच सोडलेत मासे. हो, कालच सोडलेले मासे. हेच तर असतं एक आपल्या मुंबईच्या पाण्याला ते वरदान आहे. दॅट्स इट. या स्पेसिमेन बद्दल आपण बोलायला खूप छोटे आहोत. Thank you. So, I'm Piyush from Something Fishy, and I've known Amit for about 7-8 years now. I've always been a fan of his work. So I even got him to Lucknow to do a escape for me. So I'm that big a fan, and it's really nice to see this tank here. And I'm again falling in love with whatever he does. It is very beautiful setup. All the way. Congratulations, Amit. Thank you so much. Just to let you know, this is Mr. Piyush, and he is from Lucknow, owner of Something Fishy, and along with his wife. My name is Meenu, and I am a big fan of the balancing. I find his tanks absolutely balanced. There are no dead spaces. You will not see shadows. You will not see anything which is hidden. Everything is so pristine, and this is how it will stay for years. That's the good part. His tanks are not for 6 months. Thank you so much. Thank you so much, Piyush bhai. Thank you. Thank you. Namaskar. Welcome to Aquagig and IIPTF. So yesterday we did this tank in live aquascaping section. So this tank is all about a display. This fish is called as discus fish, and these are all the natural plants what we have put. These are called red lilies. Okay, and we have tried to achieve something here, but like the time was not much, so we had to do whatever possible. But still, I would say I hope you like this. You guys like this. Okay, now about this event. This is a very good event happening in Mumbai. Today is the last day, so I request all of you to please come and have a look. Second thing, so this discuss what you see in this tank. They have sponsored by Aqua Discus Mumbai. They have very good discus fishes, so you can come and visit there. Even I have a shop in Mumbai, so this is my name, so you can visit my shop. And about the IIPTF, very good event. I would like to thank Mr. Binoy sir, who gave me an opportunity to come here and aquascape the tank. So